कल्पना करा, बंगळुरूची भर दुपारची वेळ, रस्त्यावर वर्दळ आहे आणि एका कॅश व्हॅनला एक इनोव्हा गाडी अडवते. गाडीवर स्टिकर आहे भारत सरकार. आतून उतरलेले लोक स्वतःला आरबीआय आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी सांगतात आणि पुढच्या काही मिनिटात तब्बल 7.11 कोटी रुपये घेऊन गायब होतात. हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतंय, नाही का? अगदी. म्हणजे दिवसाढवळ्या सरकारी अधिकारी असल्याचं भासवून एवढी मोठी रक्कम पळवली? हो, तर आज आपण याच धाडसी चोरीचा सविस्तर उलगडा करणार आहोत. ही चोरी फक्त धाडसी नव्हती, तर अत्यंत नियोजनबद्ध होती. यामागे कोण होतं, त्यांनी ही योजना कशी आखली, हे सगळं समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि या घटनेमुळे व्यवस्थेतील कोणत्या त्रुटी समोर आल्या, हेही आपण पाहणार आहोत. यासाठी आपण काही वृत्तपत्रांतील बातम्या आणि रेडिटवरच्या लोकांच्या प्रतिक्रियांचा आधार घेतलाय. ठीक आहे. चला तर, आधी हे समजून घेऊ की हे नेमकं घडलं कसं. चोरांनी अशोक पिलरजवळ त्या कॅश व्हॅनला अडवलं. त्यांची कार्यपद्धती खूप विचारपूर्वक आखलेली होती. एक मिनिट, म्हणजे त्यांनी थेट सरकारी अधिकारी असल्याचं भासवलं? ही तर खूप मोठी जोखीम होती. व्हॅनमधल्या कर्मचाऱ्यांनी काही ओळखपत्र वगैरे तपासली नाहीत का? नाही, आणि इथेच त्यांची धिटाई दिसते. त्यांच्या वागण्यात इतका आत्मविश्वास होता की समोरच्यांना संशयच आला नाही. त्यांनी व्हॅनमधल्या सुरक्षा रक्षकाला आणि कॅश कस्टोडियनला त्यांच्या इनोव्हा गाडीत बसवलं आणि व्हॅनच्या ड्रायव्हरला एकट्यालाच गाडी पुढे न्यायला सांगितलं. अच्छा, म्हणजे त्यांनी कर्मचाऱ्यांना वेगळं केलं. हीच त्यांची सगळ्यात हुशारीची खेळी होती. अगदी. प्रतिकाराची किंवा एकत्र येऊन काही निर्णय घेण्याची शक्यताच त्यांनी संपून टाकली. आता ड्रायव्हर एकटा पडला होता. बरोबर. पुढे डेअरी सर्कल फ्लायओव्हरवर, जिथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, त्या ठिकाणी त्यांनी ड्रायव्हरला बंदुकीचा धाक दाखवला. व्हॅनमधनं 7.11 कोटी रुपयांच्या बॅगा आपल्या गाडीत भरल्या आणि ते पसार झाले. जाताना त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी व्हॅनमधला DVR सुद्धा काढून नेला. म्हणजे काहीच मागमूस ठेवायचा नव्हता त्यांना. हे सगळं इतकं नियोजनबद्ध वाटतंय की कुणीतरी आतून माहिती पुरवत असल्याशिवाय हे शक्यच नाही. पोलिसांना तपासात काही सुगावा लागला का? पोलिसांना सुरुवातीपासूनच हा इन्सायडर जॉब असल्याचा संशय होता आणि तो खरा ठरला. पण यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण कटाचा सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून एक पोलीस कॉन्स्टेबल होता, अन्नप्पा नाईक. काय सांगताय? एक पोलीस कॉन्स्टेबल? म्हणजे ज्याने कायद्याचं रक्षण करायचं, तोच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड? हो, आणि त्याच्यासोबत कॅश मॅनेजमेंट कंपनीचा एक माजी कर्मचारी झेवियर आणि त्याच कंपनीचा वाहतूक प्रभारी गोपाळ प्रसाद यांनाही अटक झालीय. या तिघांनी मिळून गेल्या जवळपास 3 ते 6 महिन्यांपासून ही योजना आखली होती. अरे बापरे, म्हणजे प्रत्येकाची भूमिका ठरलेली होती. अगदी. झेवियरने कंपनीची आतली माहिती दिली, गोपाळने गाडीच्या वेळेची आणि मार्गाची अचूक माहिती पुरवली आणि कॉन्स्टेबल अन्नप्पाने त्याने संपूर्ण योजनेला आकार दिला. म्हणजे त्याने त्याच्या पोलीस प्रशिक्षणाचाच गैरवापर केला. नेमका तोच मुद्दा आहे. त्याने पोलिसांचं प्रशिक्षणच त्यांच्या विरुद्ध वापरलं. नाकाबंदी कुठे असते, कोणत्या रस्त्यावर सीसीटीव्ही नाहीत, पोलिसांची तपास करण्याची पद्धत काय असते, हे सगळं त्याला तोंडपाठ होतं. त्याने व्यवस्थेच्या ज्ञानाचा वापरच व्यवस्था खिळखिळी करण्याचा केला. पोलिसांनी आत्तापर्यंत 5.76 कोटी रुपये जप्त केले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी तिरुपतीजवळ सापडली आहे. बरं, हे तर झालं तपासाचं. पण यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण अशा घटनांवर इंटरनेटवर नेहमीच चर्चा होते. हो ना, काय म्हणतात लोक? रेडिटवर तर अक्षरशः धुमाकूळ आहे. काही जण या चोरीच्या नियोजनाचं कौतुक करत आहेत, तर एकाने बंगळुरूच्या ट्रॅफिकवर एक भारी विनोद केलाय. अच्छा. तो म्हणतो, आयुष्यभर ट्रॅफिकचा त्रास झाला, पण आज जेव्हा गरज होती तेव्हा बंगळुरूचं ट्रॅफिक कुठे गेलं होतं? म्हणजे विनोदाचा भाग सोडला तर यातून एक गंभीर मुद्दा समोर येतो. लोकांमध्ये व्यवस्थेवरचा अविश्वास इतका आहे की काही जण चोरांचं कौतुक करतायत आहेत. म्हणजे फक्त चोर हुशार होते असं नाही, तर सुरक्षा व्यवस्थाच तकलादू होती. पोलीस आयुक्तांनी स्वतः हे मान्य केलंय की कंपनीच्या कामकाजात अनेक गंभीर चुका होत्या आणि ते आता कंपनीचा परवाना रद्द करण्यासाठी आरबीआयला पत्र लिहिणार आहेत. यावरून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं. तर एकूणच ही एक अत्यंत सुनियोजित चोरी होती, जिचा सूत्रधार एक पोलीस कर्मचारी होता आणि अंतर्गत माहितीच्या आधारे ती यशस्वी झाली. या घटनेने केवळ एका कंपनीच्याच नाही, तर संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आणल्या आहेत. आणि इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा कायद्याचा रक्षकच गुन्हेगारांचा मेंदू बनतो, तेव्हा तो फक्त एका व्यक्तीच्या नैतिकतेचा प्रश्न राहत नाही. संरक्षणासाठी दिलेलं प्रशिक्षण आणि कौशल्य
जेव्हा अशा प्रकारे परफेक्ट क्राईम करण्यासाठी वापरली जातात तेव्हा सामान्य नागरिकांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.